या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सांगली जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. सांगली जिल्ह्यात यंदा 109 टँकर्सनं पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. याबाबत सर्व नियोजन तयार करण्यात आलं आहे, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावर बैठका घेऊन याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या जत तालुक्याला जास्त टँकर लागण्याची शक्यता आहे. जतला 93, आटपाडीला 12, मिरजला 1, शिराळ्याला 2 आणि तासगावला 1 टँकर्सनं पाणी पुरवठा करावा लागणार आहे, असंही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितलं. जिल्हा नियोजन समितीमार्फत 486 कोटींपैकी 484 कोटी निधींचं वाटप करण्यात आलंय. याद्वारे विविध विभागातील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाला जास्त फोकस करण्यात आला असून एकूण निधीच्या 10% निधी शालेय शिक्षण विभागासाठी मंजूर करण्यात आला. नवीन शाळा खोल्या बांधणे, खोल्यांच्या दुरुस्ती आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडे असणाऱ्या निधीपैकी 99.6% निधींचं वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे. DPDC मार्फत सांगली जिल्ह्याला एकूण 486 कोटीचा ची मान्यता मिळाली होती. या 486 कोटीपैकी यावर्षी आम्ही 31 मार्चपर्यंत 484 कोटीचा निधी वाटप केलेला आहे. तर ती सगळ्या कामांना मंजुरी दिलेली आहे आणि 99.6% एवढा निधी आम्ही यावर्षी वाटप केलेला आहे. हा मला वाटतं की हा अत्यंत एक मोठा उच्चांक आहे. या अंतर्गत आम्ही शालेय शिक्षण विभागासाठी ज्याच्यावर आपला सगळ्यात जास्त फोकस असतो, जवळजवळ 10% निधी आम्ही शाळा दुरुस्ती, नवीन शाळा खोल्या बांधणे आणि त्याचबरोबर CCTV कॅमेरा लावणे यासाठी दिलेला आहे. आरोग्य, बांधकाम, वन विभाग आणि इतर जिल्हा परिषदेच्या इतर विभागांसाठी फार मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. साधारणतः या DPDC मार्फत आम्ही 2872 कामांना मंजुरी दिलेली आहे. या सगळ्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. ही कामं गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी सगळ्या विभाग प्रमुखांनाही सूचना दिलेल्या आहेत. हे सगळे विभाग प्रमुख हे क्लास 1 आणि सुपर क्लास 1 अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचे जेव्हा ते आम्हाला उपयोगिता प्रमाणपत्र सादर करतील तर त्यासोबत आम्ही हे काम गुणवत्तापूर्ण झालेलं आहे याचा प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडूनही घेणार आहोत. आणि त्याचबरोबर काम सुरू होण्यापूर्वी आणि काम पूर्ण झाल्यानंतरचं जिओ टॅगिंगसह फोटो आम्ही युटिलायझेशन सर्टिफिकेटच्या सोबत आम्ही मागणी केलेली आहे.